ओके बघा, काल अबसेंट होते किंवा ज्यांना अजूनही काही कळालंच नाही आहे लक्ष द्या. झालं का? काय आलं आन्सर? 3 आले का? हां ठीक आहे. ओके बघा काय गिवन आहे, इफ एक्स इज इक्वल टू -2 प्लस √-3 ही एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, करेक्ट. अँड वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस पॉलिनॉमियल. ही काय एक पॉलिनॉमियल आहे, राईट. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सो व्हॉट इज दी प्रोसिजर आहे बघा. इथे डिव्हिजन फॉर्म्युला बेसिकली आपण यूज करणार. काल आपण 3-4 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. सो एक्सची व्हॅल्यू किती? एक्स इज इक्वल टू -2 प्लस, याला आपण कसं लिहिणार? √-3 आहे. दिस कॅन बी रिटन ॲज 3 इंटू -1, करेक्ट. -3 ला कसं लिहिणार? 3 इंटू -1. सो हे काय बनणार? एक्स इज इक्वल टू -2 प्लस √3 √-1. बरोबर नाही? सेपरेट केलं, √3 √-1. क्लिअर आहे काय? सो एक्स इज इक्वल टू काय बनणार? -2 प्लस √3. व्हॉट इज √-1? आय. सो ही तुमची एक्सची व्हॅल्यू आहे. एक्स इज इक्वल टू -2 प्लस √3i, करेक्ट. ओके, इथून आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करतो. कसं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करतो? -2 इकडे शिफ्ट करणार, काय होणार ते? +2, करेक्ट. पुढे काय करणार? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो स्क्वेअर केलं तर काय होणार? x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू √3i ब्रॅकेट स्क्वेअर. a + b ब्रॅकेट स्क्वेअर, काय एक्सपान्शन आहे? x² + 4x + 4 इज इक्वल टू √3चा स्क्वेअर किती आहे? 3 अँड i². i² ची व्हॅल्यू किती आहे? -1. i² ची व्हॅल्यू किती आहे? -1, करेक्ट. i² ची व्हॅल्यू -1 आहे. दिस विल बिकम x² + 4x + 4 इज इक्वल टू 3 इंटू -1. हे आय थिंक कालच सॉल्व्ह केले का एक्झाम्पल? नाही ना. -3 आलं. -3 इकडे शिफ्ट केल्यावर काय होणार? ते +3. सो काय इक्वेशन भेटणार? x² + 4x + 4 + 3 म्हणजे किती झालं? 7 इज इक्वल टू 0. हे क्लिअर आहे का? ही स्टेप नंबर 1 आहे. एक्सची व्हॅल्यू, हा पॅटर्न बऱ्याचदा तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये भेटेल. सो हे वाले एक्झाम्पल जमायलाच पाहिजे, लक्षात घ्या. हां, आणि इझी आहे, म्हणजे याच्यात काही कॉम्प्लिकेशन वगैरे काही नाही. नुसतं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आणि डिव्हिजन कॅरी आउट करायचं. ओके, पुढची स्टेप काय? आपण डिवाइड करतो. कशाने डिवाइड करतो? ज्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची? 2x⁴ + 5x³ + 7x² - x + 38. याला आपण डिवाइड करणार. कशाने डिवाइड करणार? x² + 4x + 7, करेक्ट. काय प्रोसिजर? काय फर्स्ट टर्म घ्यायच्या दोघांच्या. काय फर्स्ट टर्म? 2x⁴ याला डिवाइड करणार. कशाने डिवाइड करणार? x² ने. किती आन्सर येणार आहे? 2x². हा 2x² क्वोशंटमध्ये लिहा, राईट. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2x² × x² किती होणार? 2x⁴. 2x² × 4x किती होणार? 8x³. 2x² × 7 किती होणार? 14x², राईट. आपण डिव्हिजन करतोय. डिव्हिजन करताना या टर्म्स काय होणार? सबट्रॅक्ट. प्लसचं काय झालं? मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, हे काय झालं? कॅन्सल. सो 5x³ - 8x³ किती बनलंय? -3x³. 7x² - 14x² किती बनलं? -7x², -x + 38. क्लिअर आहे काय? काल जे अबसेंट होते कळते काय? डिव्हिजन कसं करायचं? अगेन सेम प्रोसिजर रिपीट करायची. फर्स्ट टर्म याची घ्या, याची फर्स्ट टर्म घ्या. काय इथे फर्स्ट टर्म? -3x³. याला कशाने डिवाइड करणार? या फर्स्ट टर्मने डिवाइड करणार, म्हणजे x² ने आपण डिवाइड करणार. किती येणार? किती येणार ते? -3x. हा -3x इथे लिहा. आता -3x × दिस हे मल्टिप्लाय करायचं, राईट. -3x × x² किती बनलं? -3x³ -3x × 4x किती? काय म्हटलं मल्टिप्लिकेशन? 12x². -3x × 7, 7 × 3 किती झालं? 21, -21x. हे काय करणार आपण? परत सबट्रॅक्ट.
हे जर सबट्रॅक्ट केलं यांच्या सायन्स चेंज करायच्या, मायनसचं काय झालं प्लस, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस, हे काय झालं कॅन्सल. प्रत्येक वेळेस फर्स्ट टर्म काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. काय उरलं -7x² प्लस 12x² किती बनले 5x², -x प्लस 21x किती बनले प्लस 20x आणि प्लस 38 ॲज इट इज कॅरी करा. अगेन रिपीट दी प्रोसिजर. 5x² डिवायडेड बाय x², 5x² डिवायडेड बाय x² किती होणार आहे 5. सो प्लस 5 लिहा. आता 5 इंटू ए करून घ्या. काय बनले 5x² प्लस 20x प्लस 35. काल सॉल्व केलं आय थिंक एक्झाम्पल आहे. ओके मायनस 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 5x² 5x² काय झालं कॅन्सल, प्लस 20x मायनस 20x काय झालं कॅन्सल, 38 मायनस 35 किती उरलं 3. आन्सर किती येणार 3. ओके हां बाकी सेम होतं ठीक आहे राईट. हे एक्झाम्पल जमायलाच पाहिजे हां. तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल भेटतील, जेवढे सॉल्व करणार तेवढे कमी आहे. हा पॅटर्न कंटिन्यू विचारण्यातच येतो हां. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि फास्ट सॉल्व करता यायला पाहिजे विदाऊट मिस्टेक. आणि अटेम्प्ट करायचंच आहे. म्हणजे हे जर तुम्ही ड्रॉप करत असाल तर मग अवघड आहे हां. यात काही नाही, नुसतं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे फॉर्म केलं आणि बेसिक डिव्हिजन आहे राईट. जे पण रिमाइंडर बनेल दॅट विल बी युअर आन्सर राईट. आता MCQ असेल ते लिहित नाही बसायचं, डिव्हिजन फॉर्म्युला वगैरे आपल्याला माहिती आहे आता बरोबर ना. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 0 होणार आहे. सो जी पण रिमाइंडर असेल दॅट इज युअर आन्सर. सो डायरेक्टली 3. हां आता एक काम करा नंतर लिहा. हे कळलं आहे का हां. कळणं महत्त्वाचं आहे. मी नंतर थोडा वेळ देऊन नंतर लिहा म्हणजे ते फ्लोमध्ये एक्झाम्पल होतील तर व्हिडिओ पण व्यवस्थित बनेल हां. नेक्स्ट लिहा. लेट -2 - 1/3i याचा काय क्यूब राईट. सेकंड एक्झाम्पल इज इक्वल टू x प्लस iy/27. सो हे बघा इथे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, इथे पण एक सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे. दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतात जेव्हा त्यांचे रिअल पार्ट इक्वल असतील आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतील. सो हे आपण एक्सपांड करणार, हे ॲज इट इज कॅरी करणार आणि दोघांचे रिअल पार्ट आपण इक्वेट करणार, इमॅजिनरी पार्ट इक्वेट करणार आणि जी पण व्हॅल्यू काय विचारले त्यांनी y - x विचारले करेक्ट. हे बघा x प्लस iy/27 याला आपण या पद्धतीने लिहू शकतो का x/27 प्लस y/27i. हा पार्ट काय झाला रिअल पार्ट, एवढं तर कळतंय ना आता. आणि हा पार्ट काय झाला इमॅजिनरी पार्ट. सेम तुम्हाला हे एक्सपान्शन करून दिस इज एक्सपान्शन ऑफ व्हॉट a - b ब्रॅकेट क्यूब. याचं एक्सपान्शन तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ट्राय करायचं आहे. a - b ब्रॅकेट क्यूब याचं एक्सपान्शन लिहा बरोबर ना. तुम्हाला i² i³ यांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत करेक्ट. त्या व्हॅल्यूज टाकायच्या जिथे रिक्वायर्ड आहे. दोघांचे रिअल पार्ट, याचा रिअल पार्ट काय x/27 हा तुम्ही इक्वेट करणार लेफ्ट हँड साईडच्या रिअल पार्टशी. याचा इमॅजिनरी पार्ट किती आहे y/27 हा आपण इक्वेट करणार इमॅजिनरी पार्ट ऑफ लेफ्ट हँड साईड. तिथून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटेल, वायची व्हॅल्यू भेटेल. एकदा एक्स आणि वाय भेटला यू कॅन कॅल्क्युलेट y - x. ओके सो लेट अस राईट फॉर्म्युला लिहूयात a - b ब्रॅकेट क्यूब. सोबत लिहा आणि हां सोबत लिहा तर ते म्हणजे समजेल मी काय काय सांगतोय. a - b ब्रॅकेट क्यूब लिहायचे हे माहिती तुम्हाला. लिहा फॉर्म्युला a³ - 3a² b प्लस 3ab² - b³ अल्टरनेट प्लस मायनस द्यायचे राईट. सो लेफ्ट हँड साईड पहिले घेऊयात आपण. ज्यांना जमेल त्यांनी दोन्ही साईड एक साथ लिहा. अदरवाईज लेट अस एक्सपांड दिस. हे आपण एक्सपांड करूयात. -2 - 1/3i याचा काय करायचं आहे क्यूब. हे जर दोन कम्पेअर केले तर एच्या जागी किती पुट एच्या जागी काय व्हॅल्यू पुट करणार -2. जिथे ए तिथे काय टाकणार -2 आणि जिथे बी आहे बीच्या जागी काय पुट करणार 1/3i करेक्ट. सो एच्या जागी -2 टाका, बीच्या जागी काय टाकायचं आहे 1/3i करा. राईट एक्सपान्शन लिहा त्याचं. सो a³ म्हणजे -2चा क्यूब 3 इंटू a² -2चा स्क्वेअर इंटू b. व्हॉट इज b 1/3i
राईट. एच्या जागी -2 टाकायचं आहे, बीच्या जागी 1/3 आहे, राईट. हे बघा, हे जर मी सांगितलं ना की एच्या जागी -2 आहे, बीच्या जागी 1/3 आहे टाकायचं आहे, तर मग बोर्डवर नका बघू, हे तर तुम्हाला टाकता येईल ना, एच्या जागी -2 लिहायचं आणि बीच्या जागी 1/3. तुम्ही काय करतात माहिती आहे का, हे बघा, लेक्चर अटेंड करताना असं नका अटेंड करू, एक एक मी प्लस टाकलं, मी मायनस लिहिलं, असं नाही लिहायचं आहे. मी जर तुम्हाला सांगतोय एच्या जागी -2 टाका, बीच्या जागी 1/3 आहे टाका, फॉर्म्युला लिहिलं आहे, फक्त एच्या जागी -2, बीच्या जागी 1/3 आहे, एवढं तर तुम्ही टाकू शकतात. इथे बोर्डवर बघायची गरज आहे का? नाही. हां, म्हणजे प्रॅक्टिस इन द सेन्स तुम्हाला फ्लोमध्ये बसेल ते. तुम्ही जर प्रत्येक टर्म, प्रत्येक ब्रॅकेट जर बोर्डवर बघतच राहिलात तर मग ते लास्टपर्यंत जमणारच नाही, तुम्ही फक्त लिहितच राहणार. प्लस पुढे काय, 3 इंटू ए इज वॉट -2, बी इज वॉट 1/3i, याचा काय स्क्वेअर, मायनस बीचा क्यूब आहे 1/3i, याचा काय क्यूब. सो -2चा क्यूब, -2 इंटू -2 इंटू -2 किती होणार, राईट. आता अल्जेब्रा आहे बेसिक, राईट. नेक्स्ट, हा 3 आणि हा 3 तुम्ही कॅन्सल करू शकता, दिस 3 वी कॅन कॅन्सल, करेक्ट. हा 3 कॅन्सल नाही होणार, कारण इथे काय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे का नाही, म्हणून हा 3 मी काय केला, कॅन्सल केला, राईट. नेक्स्ट, हे मायनसचं साईन ॲज इट इज, -2चा स्क्वेअर किती आहे, 4 इंटू आय. नेक्स्ट, 3 इंटू -2 किती होतं, -6, 3 इंटू 2 किती झालं, 6. 1/3i याचा स्क्वेअर करायचा आहे, प्रत्येक टर्मचा स्क्वेअर करा. 1/3चा स्क्वेअर किती होणार, 1/9, आणि आयचा स्क्वेअर किती होणार, i², मायनस 1/3iचा क्यूब, 1/3चा क्यूब किती झाला, 1/3चा क्यूब किती आहे, 27 इंटू i³, राईट. हा 3 कोणी कॅन्सल करणार नाही, इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, सो हे स्क्वेअर करावा लागेल. सो आयची जर व्हॅल्यू √-1 आहे, i² किती बनेल, -1, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. i³ किती बनेल, हाऊ वी कॅन राईट i³ आपण कसं लिहिणार, i² इंटू आय, करेक्ट आहे का. i³ कसं लिहिणार, i² इंटू आय. व्हॉट इज i² -1 इंटू आय. सो i³ ची व्हॅल्यू किती बनणार, -i. क्लिअर आहे का. आय किती आहे, √-1 स्क्वेअर केला, i² किती बनणार, -1, स्क्वेअर रूट निघून जाईल. आता i³ जर फाइंड आउट करायचा, i³ वी कॅन राईट ॲज i² इंटू आय. i² किती झाला, -1 इंटू आय, सो हे किती बनणार, -i, राईट. सो लेट अस पुट दिस व्हॅल्यूज, या व्हॅल्यूज आपण टाकूयात. हे -8, इथे काहीच करण्यासारखं नाही, 4i ॲज इट इज लिहा. याला तुम्ही काय करू शकतात, हे रिड्यूस होणार, करेक्ट आहे का. 3 2s are 3 3s are, म्हणजे किती म्हणलं ते, -2/3 इंटू i². व्हॉट इज i², -1. 1/27 इंटू i³. व्हॉट इज i³, -i. राईट. काही डिफिकल्टी असेल विचारून घ्या, कुठे काही कळालं नसेल. इज इक्वल टू -8 -4i ॲज इट इज, मायनस मायनस प्लस 2/3 मायनस मायनस प्लस i/27. आता ज्या आयच्या पार्ट आहे ते काय फॉर्म करणार, इमॅजिनरी पार्ट, आणि जे नुसते रिअल नंबर म्हणजे नंबर्स आहेत, -8 झालं, 2/3 झालं, हे काय फॉर्म करणार, रिअल पार्ट. सो आपण ते क्लब करूयात. सो दिस कॅन बी रिटन ॲज -8 + 2/3, हा झाला रिअल पार्ट. हे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करू शकतात. यू कॅन टेक आय कॉमन फ्रॉम दिस, सो +i इन ब्रॅकेट, राईट. इथे प्लस आहे म्हणून मी +i ठेवलेलं आहे. +i इन ब्रॅकेट काय होणार आहे, 1/27 - 4. क्लिअर आहे काही स्टेप. हे बघा, हे तुमचे रिअल नंबर्स आहेत. कोणते रिअल नंबर्स आहेत, -8 2/3, हे इथे लिहिले, -8 + 2/3.
या दोन टर्ममधून आय कॉमन काढले, आय इन ब्रॅकेट आय इथून जर बाहेर काढलं तर इथे 1/27 उरेल, इथून आय बाहेर काढलं तर काय उरलं -4. सांगा बरं हे किती येते, हे कॅल्क्युलेट करा, क्रॉस मल्टिप्लाय करू, इथे पण क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. आन्सर किती 91. ठीक आहे, हे किती आलं, हे केलं कोणी कॅल्क्युलेट, -8 + 2/3 किती झालं, -22/3. ओके, प्लस आय इन ब्रॅकेट 1/27 मायनस हे 1 - 27 × 4/27 किती येतं, -107/27. 10, हा तुम्ही सांगा आता काय ते. ठीक आहे, राईट. सो लेट अस इक्वेट रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. ही लेफ्ट हँड साईड आहे, लेफ्ट हँड साईड काय आहे, -22/3 प्लस आय इन ब्रॅकेट -107/27 इज इक्वल टू, आता ही टर्म लिहिताना आपण कशी लिहूयात, x/27 प्लस आय इन ब्रॅकेट y/27, y/27, correct. So let us equate real part. So x/27, therefore x/27 will be equal to -22/3. So what about x? X will be equal to -22 × 9 किती झालं, x ची व्हॅल्यू किती आली, -198. करेक्ट. नेक्स्ट y/27 will be equal to -107/27. Correct. 27 it will get cancelled. What about y? Y will be -107. So therefore काय कॅल्क्युलेट करायचंय, y minus x. What is y? -107. याच्यातून तुम्हाला काय सबट्रॅक्ट करायचं आहे, x. मायनस मायनस काय होणार, प्लस. सो -107 + 198 किती बनणार आहे, 91. एक मिनिट फक्त मी पुढचा क्वेश्चन दाखवतो, परत आपण सेकंड स्लाईडवर येऊ. परत मी सेकंड स्लाईड हे करून घ्या, फोर्थ सॉल्व झालं का, लिहून घ्या फोर्थ. ज्यांचं झालं आहे हे लिहून घ्या, परत मी सेकंड स्लाईड परत ओपन करतो. क्वेश्चन लिहून घ्या फक्त. x इज इक्वल टू काय, 5 हे काल केले नाही, ओके, 5/1 - 2i. जसं फर्स्ट सॉल्व केलं ना सेम, हे क्वेश्चन्स खूप भेटतील तुम्हाला. देन दी व्हॅल्यू ऑफ x³ + x² - x + 22 इज किती आलं आन्सर, 7. ठीक आहे.
एक्स किती आहे 5/1 - 2i. सो व्हॅल्यू ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 22 इज राईट. त्यांचं बाकी पटकन कम्प्लीट करा सेकंड. झालं काय सेकंड. फोर्थचा आन्सर किती आले 7. आन्सर मला पण नाही माहिती आहे. आन्सर नाही माहिती मला. करू आपण सॉल्व. कसं गेलं डायरेक्ट व्हॅल्यूज टाकले किंवा आणखी एक जेव्हा पण हायर्स पॉवर काय कॉमन निघत असेल तर कॉमन काढून घ्यायचं. कॉमन काढलं ना I⁴240. हां तसं म्हणजे कॉन्सेप्ट तो आहे बेसिकली. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं आहे. असं तर आपण इंडिव्हिज्युअल टर्म्स कॅल्क्युलेट करू शकतो, पण जर कॉमन निघत असेल तर कॉमन काढा. हां वरतून काय कॉमन निघेल I2 लोएस्ट पॉवर कॉमन निघेल बरोबर ना. नाही लोएस्ट पॉवर कॉमन निघेल डायरेक्ट 240.
हां 240 कॉमन निघेल आय टू दी पॉवर 240. खालून काय कॉमन निघेल आय टू दी पॉवर 241. म्हणजे कमी पॉवर उरतील तर आपण व्हॅल्यूज पटकन टाकू शकतो असं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतले. फोर्थ झालं का? फोर्थ आलं का नक्की? तुझं काल अबसेंट होतं तरी आलं तुझं आन्सर. हां 7 बरोबर ना. प्रॅक्टिस नाही केली घरी घरी बघितलं का नाही? अरे ते बघायचं तरच जमेल, नाही तर काय होणार नाही. नाही आलं तरी चालेल क्लासला. अबसेंटीला आपलं प्रेझेंटी लावून चाललं जायचं घरी. काल आपण 4-5 एक्झाम्पल केलेत ना सॉल्व. तुम्हाला घरी जाऊन 1-2 तरी सॉल्व तर जमेल, असं नाही जमणार. नुसतं क्लास लिहून काहीच जमणार नाही. तुम्हाला ते घरी सॉल्व करायला लागतील, नाही जमत येतं. कॉमन लोएस्ट पॉवर कॉमन घ्यायची. खाली लोएस्ट पॉवर काय? आय टू दी पॉवर 241. करेक्ट. सो यू कॅन टेक आय टू दी पॉवर 241 कॉमन. फोर्थ झालं. ठीक. जमलं का डिव्हिजन? टाईम घ्या, सॉल्व करा, घाई करू नका. फोर्थ सॉल्व करा. ते जमायलाच पाहिजे. नसेल जमायला परत विचारा, मी परत सांगेन. नेक्स्ट एक काय स्क्वेअर रूटचं आहे ते. हे झालं का? नाही हे नाही झालं ना. लिहून घ्या. काय करू नका, एक एक एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करा. हां हां किती आले? 1/, आहे का? 1/, आहे. 1/, म्हणजे किती झालं? आयने मल्टिप्लाय डिवाइड करा ना. आय आय. ओके ठीक आहे. हे झालं का? फोर्थ झालं का? पहिले सांगा मला हे झालं का अजून याच्यात काही डाऊट आहे? डिव्हिजन करून बघा सगळ्यांनी. हे बघा एक्स काय दिलं आहे? 5/1 - 2 आहे. राईट. जसं फर्स्ट जे एक्झाम्पल होतं, आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर या फॉर्ममध्ये पाहिजे. x = पाहिजे. x = कोणता फॉर्म पाहिजे? a + ib.
या फॉर्ममध्ये कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे. एक्स इज इक्वल टू ए प्लस आय बी. आता गिवन एक्झाम्पलमध्ये आहे का एक्स इज इक्वल टू ए प्लस आय बी आहे का? नाही. हां, सो आपल्याला ए प्लस आय बीचा फॉर्म आणावा लागेल. कसा आणणार तो? कॉन्जुगेटने मल्टिप्लाय अँड डिवाइड करून. सो लेट अस मल्टिप्लाय दिस विथ 1 प्लस 2i 1 प्लस 2i. काल आपण असे एक्झाम्पल सॉल्व केलेत. सो एक्स इज इक्वल टू न्यूमरेटर काय बनणार? 5 इन ब्रॅकेट 1 प्लस 2i. डिनॉमिनेटरमध्ये काय फॉर्म आहे? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर किती झाला? 1. मायनस बी स्क्वेअर म्हणजे 2iचा स्क्वेअर लिहायचा आहे. 4i स्क्वेअर. किती बनणार ते? -4. झोपला का? हां तूच. किती बनलं? -4. हां, सो एक्स इज इक्वल टू 5 ने मल्टिप्लाय करून घ्या. किती होणार आहे? 5 किंवा नाही केलं तरी चालेल. 5 कॅन्सल होणार आहे. 5 इन ब्रॅकेट 1 प्लस 2i अपॉन 5. हे कॅन्सल झालं. एक्स इज इक्वल टू 1 प्लस 2i. इथून तुम्ही ती प्रोसिजर कॅरी करा. इथून काय करणार? एक्स मायनस 1 इज इक्वल टू 2i. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4. आय स्क्वेअर किती आहे? -1. सो काय क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतंय? एक्स स्क्वेअर मायनस 2x हे -4. -4 इकडे येऊन काय होणार? +4 प्लस 5 इज इक्वल टू 0. आणि मग तुम्हाला हे डिव्हिजन कॅल्क्युलेट करायचं आहे की एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 22 याला तुम्ही डिवाइड करणार एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5. सो हे जेव्हा डिव्हिजन तुम्ही करणार इकडे तुम्हाला रिमाइंडर किती भेटते? 7. हे दोनच टाईप आहे, बाकी काय याच्यात जास्त नाही आहे. एक तर एक्स या फॉर्ममध्ये असेल तर पहिले तुम्हाला एक कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करायचं आहे आणि डायरेक्टली असेल तर डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला भेटेल. झाले काय? राईट, नंतर करा आता ट्राय. नेक्स्ट जे एक्झाम्पल होतं, हां हे बघा, लक्ष द्या, लिहू नका, 1 मिनिट लक्ष द्या. आपण आयची व्हॅल्यू लिहिली. आय किती आहे? √-1. व्हॉट इज आय स्क्वेअर? -1. व्हॉट इज आय क्यूब? आत्ताच कॅल्क्युलेट केलं. किती आहे? -i. आणि आय टू दी पॉवर 4. हाऊ वी कॅल्क्युलेट आय टू दी पॉवर 4? आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. -1 इंटू -1 किती बनणार? 1. सो हा की आहे आय टू दी पॉवर 4 म्हणजे 4चे जेवढे मल्टिपल असतील, आय टू दी पॉवर 8, आय टू दी पॉवर 12, आय टू दी पॉवर 16, आय टू दी पॉवर 256, जेवढे पण जर पॉवर मल्टिपल ऑफ 4 असेल तर त्याची व्हॅल्यू किती लिहायची आहे? 1. आता मल्टिपल ऑफ 4 हे तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार? सपोज आय टू दी पॉवर 1028 आहे तर लास्टचे 2 डिजिट चेक करायचे. लास्टचे 2 डिजिट, या 2 डिजिटला जर 4ने डिवाइड होत असेल तर एंटायर नंबरला 4ने काय होणार? डिवाइड होणार. जसं आय टू दी पॉवर 1028 याची जर मला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे तर हा मल्टिपल ऑफ 4 आहे की नाही हे मी चेक करणार. 28ला 4ने मल्टिप्लाय होते, करेक्ट. सो 1028ला पण कशाने डिवाइड होणार? 4ने डिवाइड होणार. सो इट्स अ मल्टिपल ऑफ 4. मग हे जर मल्टिपल ऑफ 4 असेल तर याची व्हॅल्यू किती लिहिणार तुम्ही? डायरेक्टली 1. राईट, हा कॉन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. हा पण एक टॉपिक आहे, पॉवर ऑफ आय. याच्यावर पण तुम्हाला भरपूर PYQs भेटतील. सो बेसिक हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. आणि मल्टिपल ऑफ 4, जेव्हा पण पॉवर मल्टिपल ऑफ 4 असेल त्याची व्हॅल्यू किती लिहायची आहे? 1. ठीक आहे, ओके. आता हे जे गिवन एक्झाम्पल आहे हे सॉल्व करण्याचे 2 टेक्निक्स आहे. एक तर तुम्ही काय करू शकता, जसं याच्यात काय काय मल्टिपल ऑफ 4 आहे सांगा बरं. 248 आहे का मल्टिपल ऑफ 4? लास्टचे 2 डिजिट चेक करा. लास्टचे 2 डिजिट काय झाले? 48. 48ला 4ने डिवाइड होतं का? हां, सो याची व्हॅल्यू किती येणार? 1. मल्टिपल ऑफ 4 आहे का? नाही. मल्टिपल ऑफ 4 आहे? येस. याची व्हॅल्यू किती होणार? 1. 240, 40ला 4ने डिवाइड होते, मल्टिपल ऑफ 4. सो याची व्हॅल्यू किती होणार? 1. 42ला होते का डिवाइड? नाही. राईट. सो एक वे काय तुम्ही हे सेपरेटली कॅल्क्युलेट करू शकता. जसं मी आय टू दी पॉवर 248 कॅल्क्युलेट केलं, किती आले? 1. सपोज आय टू दी पॉवर 246 मला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता लक्ष द्या, आय टू दी पॉवर 246 मला कॅल्क्युलेट करायचं आहे. याच्या आधीचा नंबर शोधायचा आहे ज्याला 4ने काय होतं? डिवाइड होतं.
याच्या आधीचा नंबर काय आला सांगा. हां, हे झालं तुमचं 246. याच्या आधीचा नंबर काय झाला 245. 245ला 4ने डिवाइड होतं का, नाही. पुढचा नंबर काय आला 244. याला 4ने डिवाइड होतं का, येस. सो याला मी आय टू दी पॉवर 244 इंटू काय लिहिणार, आय स्क्वेअर. या दोघांची ॲडिशन किती झाली पाहिजे 246. हे मी का मल्टिपल ऑफ 4 करतोय, कारण याची व्हॅल्यू किती होणार 1. कळते का, याची व्हॅल्यू किती होणार 1. सो आय टू दी पॉवर 244 झालं 1 इंटू आय स्क्वेअर. व्हॉट इज आय स्क्वेअर. सो याची व्हॅल्यू किती होणार आहे -1. नेक्स्ट आय टू दी पॉवर 244 मल्टिपल ऑफ 4 आहे, बरोबर ना. 244 मल्टिपल ऑफ 4 आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू किती झाली 1. नेक्स्ट आय टू दी पॉवर 242. आता 242 नंबर आहे, याच्या आधीचा याला 4ने मल्टिप्लाय होते का नाही, 4ने डिवाइड होते का नाही. याच्या आधीचा नंबर काय झाला 241 मल्टिपल ऑफ 4 आहे का, नाही. पुढचा नंबर चेक करा 240. 4ने काय होतं आहे डिवाइड. सो याला मी स्प्लिट कसं करणार, आय टू दी पॉवर 240 इंटू काय लिहावं लागेल आय स्क्वेअर. क्लिअर आहे का, हे जमायला पाहिजे. हां, हे जे मी सांगतोय मल्टिपल ऑफ 4 वालं, हे वालं जमायलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. याची व्हॅल्यू किती झाली 1 इंटू आय स्क्वेअर. आय स्क्वेअर किती आहे -1. सो हे किती बनणार -1. सो एक वे काय, तुम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल टर्म्सच्या व्हॅल्यूज काय करू शकतात, कॅल्क्युलेट करू शकतात. किती टर्म आहे, वरती 5 खाली 5, टोटल किती व्हॅल्यूज कॅल्क्युलेट कराव्या लागतील 10. सो इट विल टेक टाईम. करेक्ट. सो असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला भेटतील जिथे तुम्ही काही कॉमन काढू शकता. हे लिहायचं आहे का, हे हां हे साईडला लिहून घेऊयात आपण, ठीक आहे. लक्ष द्या आता काय सांगतोय. असे काही एक्झाम्पल्स भेटतील जिथे तुम्ही काही कॉमन जर काढू शकणार तर कॉमन काढायचे. करेक्ट. जसं न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर हा तुमचा आहे, याच्यातून लोएस्ट पॉवर तुम्ही कॉमन काढू शकतात. लोएस्ट पॉवर काय, आय टू दी पॉवर 240. हे जर मी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल, आय टू दी पॉवर 8, आय टू दी पॉवर 6, 4 आय स्क्वेअर प्लस 1. करेक्ट. आणि डिनॉमिनेटरला व्हॉट इज द लोएस्ट पॉवर, आय टू दी पॉवर 241. काय उरणार, आय टू दी पॉवर 8, 6, 4 आय स्क्वेअर प्लस 1. इथून मी लोएस्ट पॉवर कॉमन काढली. लोएस्ट पॉवर काय, आय टू दी पॉवर 241. इथून लोएस्ट पॉवर काय, आय टू दी पॉवर 240 काय केलं कॉमन काढलं. हे एंटायर काय झालं कॅन्सल. सो आपल्याकडे काय उरलं फक्त आय टू दी पॉवर 240 अपॉन आय टू दी पॉवर 241. सो आय टू दी पॉवर 240 अपॉन आय टू दी पॉवर 241 आहे, याला मी कसं लिहिणार, हे पण काय होणार कॅन्सल. काय उरलं फक्त 1 अपॉन आय. एक तर 1 अपॉन आय ऑप्शनमध्ये असेल, और 1 अपॉन आय याला आपण मल्टिप्लाय करू आयने, मल्टिप्लाय अँड डिवाइड विथ आय. सो 1 इंटू आय काय झालं आय, आणि आय इंटू आय काय झालं आय स्क्वेअर. आय अपॉन आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1. सो हे किती बनलं. सो एक तर हे आन्सर असेल किंवा हे आन्सर असेल, दोघांपैकी एक ऑप्शन काहीतरी असेल. कळले का. ही ट्रिक सगळ्याला अप्लाय होणार नाही, हे तुम्हाला याच्यावरून जज करावं लागेल की कॉमन निघतंय का नाही, हे लक्षात घ्या. हे बघा, किती स्टेपमध्ये झालं, फक्त 2 स्टेप. अदरवाईज तुम्हाला प्रत्येक 10 तुम्हाला टर्म्स कॅल्क्युलेट करावे लागतील, मग ते पुट करावं लागेल, ठीक आहे. सो हे एक्झाम्पल टू एक्झाम्पल डिफर होईल, म्हणून मी तुम्हाला दोन्ही मेथड सांगितले आहे की मल्टिपल ऑफ 4 असेल तर डायरेक्टली 1 लिहायचं आहे, अदरवाईज नियरेस्ट मल्टिपल ऑफ 4 शोधायचं. हे स्प्लिट करता यायला पाहिजे. जे आय टू दी पॉवर 246 लिहिलं आहे, आय टू दी पॉवर 242 लिहिलं आहे. आणखी एक घेऊयात, सपोज आय टू दी पॉवर 243 लिहायचे, 243 जवळ आय टू दी पॉवर सपोज 245 लिहायचे. 245ला 4ने मल्टिपल आहे का 245 नाही, याच्या आधीचा नंबर काय होणार 244 मल्टिपल ऑफ 4. सो याला मल्टिपल ऑफ 4 मध्ये कन्वर्ट करून टाका. हे किती झालं 1 इंटू आय किती बनलं आय. सो आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे पॉवर ऑफ आय. हे काही पॉवर टाकतात 1000, हां काही टाकू शकतात. दोन्ही पार्ट लिहून घ्या, याच्यातले पण हे 2-3 एक्झाम्पल लिहून घ्या, आणि हे तर लिहायचंच आहे मग.
आन्सर्स काय याचे, एक तर 1/i और माइनस i. झाले लिहून ये. नेक्स्ट लिहा. राईट, हे आपण एक्झाम्पल 2 का 3 काय जे होतं, रिअल पार्ट इक्वेट करतो, इमॅजिनरी पार्ट सेम इथे पण आहे. हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे. करेक्ट. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर काय दिले आहेत, इक्वल, म्हणजे यांचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय असणार, इक्वल. हे काय आहे, 3 + 2i अपॉन 1 + i. इथून हे बघा, या नंबरला तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये टाकायचं आहे, a + ib फॉर्ममध्ये टाकायचं आहे. सो दिस इज डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन आपण कशी कॅरी आउट करतो, बाय मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग विथ कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. सो याला 1 - i ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करा. करेक्ट. इथे तुम्हाला एक a + ib फॉर्म भेटेल. आणि याचा रिअल पार्ट काय झाला, x/2. याचा इमॅजिनरी पार्ट किती झाला, y/2. इक्वेट करा, यू विल गेट व्हॅल्यूज ऑफ x अँड y. आणि एकदा x आणि y भेटलं, तुम्हाला x - y कॅल्क्युलेट करायचं. करा, ट्राय करा. आता हे तर जमायलाच पाहिजे. हे पण जमत नसेल तर मग आवड होऊन जाईल. 3 + 2i अपॉन 1 + i. हां, नेक्स्ट काय नाही, आता सोपं -5 - 12i याचं स्क्वेअर रूट. -5 - 12i. सो इथे मल्टिप्लाय अँड डिवाइड केला आपण कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटरने. सो इथे काय म्हणलं आहे, 3 + 2i इंटू 1 - i. आणि डिनॉमिनेटरला फॉर्म काय भेटला, a + b इंटू a - b. करेक्ट. सो काय असतं, a + b इंटू a - b, a² - b². सो 1चा स्क्वेअर मायनस bचा स्क्वेअर. राईट. सो वरती मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन करा, 3 ने मल्टिप्लाय करा. 3 इंटू दिस प्लस 2i इंटू 1 - i अपॉन 1 मायनस i² ची व्हॅल्यू किती आहे, -1. करा, मल्टिप्लिकेशन करा. आता 3 इंटू 1 किती होणार, 3. 3 इंटू i 3i. 2i ने मल्टिप्लाय करा, 2i इंटू -i म्हणजे किती येणार, -2i². 1 + 1 2. बरोबर आहे. किती बनणार आहे,
थ्री मायनस 2i मायनस 3i प्लस 2i किती बनणार मायनस आय मायनस 2 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू टाका. सो 3 प्लस 2 करेक्ट आहे का 5 मायनस आय अपॉन 2 बरोबर. ए प्लस 2 झालं 3 प्लस 2 किती झालं 5 मायनस आय अपॉन 2 ही तुमची लेफ्ट हँड साईड आहे. इक्वेट करा. लेफ्ट हँड साईड काय आली आहे 5 मायनस आय अपॉन 2. राईट साईड काय आहे 1 अपॉन 2 एक्स प्लस आय वाय. हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल. सो 5 मायनस आय इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. हे जर दोन कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही इक्वेट केले एक्सची व्हॅल्यू किती भेटणार 5 बरोबर ना. एक्स इज इक्वल टू 5. व्हॉट अबाउट वाय करेक्ट मायनस 1. सो कॅल्क्युलेट काय करायचं आहे एक्स मायनस वाय. किती बनणार 6. झाले का. नेक्स्ट स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर -5 -12i. राईट. हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक हा स्क्वेअर रूट फाइंडिंग स्क्वेअर रूट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. किती आलं प्लस मायनस 2 मायनस प्लस 3 आहे. 2 प्लस मायनस 3 स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट परत सेमच आहे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके जे अबसेंट होते स्क्वेअर रूटला हां लक्ष द्या कसं सॉल्व करायचे. याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचे स्क्वेअर रूट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. सो विल अज्युम लेट अंडर रूट -5 -12i. याचं जे स्क्वेअर रूट आहे आपण अज्युम करूयात a प्लस आय बी. राईट. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. तुम्ही जर स्क्वेअरिंग केले स्क्वेअर रूट निघून जाईल काय उरणार इथे -5 -12i. आणि इकडे स्क्वेअर करायचं आहे म्हणजे काय a प्लस आय बीचा स्क्वेअर. सो a प्लस आय बीचा स्क्वेअर आपण कसा करणार a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने a स्क्वेअर प्लस 2abi प्लस बी स्क्वेअर. राईट. ए स्क्वेअर तेच आपला फॉर्म्युला यूज केला एक्सपेन्शनचा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो हे काय बनणार ए स्क्वेअर. इथे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1. सो ही टर्म काय बनणार -b स्क्वेअर. आणि ही टर्म काय बनणार 2abi ॲज इट इज. इकडे काय लेफ्ट हँड साईडला -5 -12i. सो दिस टू कॉम्प्लेक्स नंबर आर इक्वल. यांचे रिअल पार्ट इक्वेट करा इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा. रिअल पार्ट काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याची व्हॅल्यू किती बनणार -5 करेक्ट. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. सेकंड 2ab ची व्हॅल्यू किती बनणार -12 करेक्ट. 2ab इज इक्वल टू -12. सो व्हॉट अबाउट ab
ए बी किती बनेल -6. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. सो वी नीड टू सॉल्व इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. हे दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत टू गेट व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. So from equation number 2, from 2 we will be calculating value of b. इथून आपण b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. b ची व्हॅल्यू किती येणार -6/a. ही जी b ची व्हॅल्यू आहे कशात पुट करणार इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो इक्वेशन 1 बिकम्स a² ॲज इट इज मायनस b चा स्क्वेअर करायचा आहे. ही तुमची b ची टर्म आहे, याचा स्क्वेअर करून टाका. 36/a² is equal to -5. Do the cross multiplication. a² into a², a to the power 4 minus 36 into 1 किती झालं 36 upon a² is equal to -5. a² इकडे मल्टिप्लाय करा, काय होणार a to the power 4 minus 36 is equal to -5a². -5a² इकडे शिफ्ट करा. a to the power 4 plus 5a² minus 36 is equal to 0. याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. सो 36 चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे ज्यांची सम किती यायला पाहिजे -36 चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. सम किती यायला पाहिजे +5. काय फॅक्टर्स बनतील +9 -4 बरोबर. +9 -4 यांचं मल्टिप्लिकेशन किती झालं -36. यांची ॲडिशन किती झाली +5. सो फॅक्टर्स विल बी a² + 9 सेकंड ब्रॅकेट a² - 4 इज इक्वल टू 0. a² - 4 विल बी 0. करेक्ट. ही व्हॅल्यू आपल्याला निग्लेक्ट करावी लागेल. व्हॉट इज द रिझन. हां ए आणि बी आपण जो कॉम्प्लेक्स नंबर डिफाईन केला a + ib ने, ए आणि बी तुमचे काय रिअल नंबर्स असायला पाहिजे. इथे जर a² इज इक्वल टू किती भेटणार आहे -9. स्क्वेअर रूट आपण फाइंड आउट करू शकतो का निगेटिव्ह नंबर्सचे नाही, राईट. सो वी विल कॅरी विथ दिस. a² इज इक्वल टू किती आलं a² इज इक्वल टू 4. ए ची व्हॅल्यू किती येणार +-2. मग a इज इक्वल टू जर 2 असेल तर b किती असणार आहे इथून कॅल्क्युलेट करा. दिस इज b -6/2 किती झालं -3. सो a + ib काय बनेल हे बघा a ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली +2. मग a जेव्हा +2 आहे -6/2 किती बनलं -3. सो a + ib काय बनणार 2 - 3 आहे. त्यानंतर a ची सेकंड व्हॅल्यू किती आहे -2. जेव्हा a -2 आहे तेव्हा b किती येणार 3. सो a + ib काय बनेल -2 + 3 आहे. Right, so these are your answer. नेक्स्ट लास्ट एक सॉल्व करा म्हणजे पुढचा पार्ट बघूया आपण. करा ते सॉल्व करा. किती आले याचा आन्सर किती आले
माइनस का प्लस? प्लस 24 आहे. सर जरा पटकन हे सॉल्व करा, पुढचा टॉपिक बघायचा आपल्याला. -17 + 24 आहे.
हे आले का किती आले मायनस आलं ना सगळ्यांचं राईट डाऊन मॉड्युलस काय काय सेम चॅप्टर तोच कंटिन्यू आहे त्या पुढचा टॉपिक आहे मॉड्युलस अँड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड सो कधी कधी आर्ग्युमेंट ऑफ झेड लिहून येणार और एम्प्लिट्यूड ऑफ झेड लिहून येणार हां ते दोन्ही टर्म एकच आहे आणि मॉड्युलस एक सेपरेट टर्म आहे सो दोन टर्म्स आपण बघणार आहोत एक आहे मॉड्युलस दुसरी टर्म आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड ओके एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे कॉम्प्लेक्स नंबर काय झेडने आपण डिनोट करतो झेडला आम्ही काय कन्सिडर करतोय ए प्लस आय बी राईट सो मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू लिहा सोबत मॉड्युलस ऑफ झेड मॉड झेड इज इक्वल टू अंडर रूट काय कॅल्क्युलेट करायचं आहे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं म्हणजे जो पण फॉर्म दिलेला असेल कॉम्प्लेक्स नंबरचा त्याला तुम्हाला कशामध्ये पुट करायचं आहे ए प्लस आय बी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे पुट करायचं आहे हां लिहिलं काय राईट लिहू नका फक्त समजून घ्या काय सांगतो क्वेश्चन असेल मॉड्युलस ऑफ 3 + 2i अपॉन 1 + i इज याची मॉड्युलस कॅल्क्युलेट करायची सो मॉड्युलस कॅल्क्युलेट करण्यासाठी गिवन कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये सो तुम्हाला हे कम्प्लीट कॅरी आउट करावं लागेल बरोबर आहे का ही प्रोसिजर केल्यानंतर तुम्हाला इथे एक कॉम्प्लेक्स नंबर भेटतोय जो ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये क्लिअर आहे काय सो हा फॉर्म काय झाला 5 - i अपॉन 2 याला तुम्ही कसं लिहू शकतात 5/2 प्लस -1/2i हा कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्ममध्ये झाला ए प्लस आय बी सो या कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस काय झाली अंडर रूट 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर क्लिअर आहे का हां कोणी असं काही विचारणार नाही आहे की मॉड्युलस ऑफ 3 + 4 आहे असा क्वेश्चन येणार नाही हे असं काहीतरी कॉम्प्लिकेटेड टाकतील ते सिम्प्लिफाय करायचं आपल्याला किंवा पॉवर्स ऑफ आय असतील ते सिम्प्लिफाय करायचं कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्ममध्ये पुट करायचा आहे ए प्लस आय बी आणि ए प्लस आय बीमध्ये आला यू कॅन कॅल्क्युलेट इट्स मॉड्युलस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर क्लिअर आहे नेक्स्ट सेकंड पार्ट आहे आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड राइट डाउन आर्ग्युमेंट और amplitude of z is equal to tan inverse of b by is equal to tan inverse of b by राईट हे आपण बघूयात काय मॉड्युलस म्हणजे काय कॅल्क्युलेट होतंय आणि आर्ग्युमेंट म्हणजे काय कॅल्क्युलेशन होते हां आता फक्त समजून घ्या मॉड्युलस आपण कसा कॅल्क्युलेट करणार अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि आर्ग्युमेंट कशी कॅल्क्युलेट करणार टॅन इनवर्स ऑफ बी बाय बी आणि ए तुम्हाला इथून भेटतील करेक्ट आता हे काय कॅल्क्युलेट होते म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय कॅल्क्युलेट होते हा थीटा काय कॅल्क्युलेट होतोय हे लिहिलं का ओके आता हे कॉम्प्लेक्स नंबर आपण जसे आपली कोऑर्डिनेट सिस्टीम आहे एक्स आणि वाय ॲक्सिस त्याच पद्धतीने आपण
कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करणार आहोत. सो राईट डाऊन रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. राईट डाऊन रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबरमध्ये दोन पार्ट आहेत. एक पार्ट काय रिअल पार्ट, दुसरा पार्ट काय इमॅजिनरी पार्ट. सो इथे जे ॲक्सिस कन्सिडर होतात इन्स्टेड ऑफ एक्स अँड वाय ॲक्सिस, या ॲक्सिसला काय म्हणतात रिअल ॲक्सिस आणि सेकंड ॲक्सिस काय असणार आहे ऑब्विसली इमॅजिनरी ॲक्सिस. सो जो रिअल पार्ट आहे तो कुठे प्लॉट होणार रिअल ॲक्सिसवर. जो इमॅजिनरी पार्ट आहे तो कुठे प्लॉट होणार इमॅजिनरी ॲक्सिसवर. हां सो झेड आहे, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. हा कॉम्प्लेक्स नंबरचं तुम्हाला जर कोणी रिप्रेझेंटेशन विचारलं, सो तुम्हाला कोणता पॉईंट प्लॉट करायचा आहे, कोणता पॉईंट प्लॉट करायचा आहे ए कॉमा बी. ए तुम्ही कुठे फाइंड आउट करणार, ए कसा प्लॉट होणार रिअल ॲक्सिसवर आणि बी कुठे होणार इमॅजिनरी. फॉर एक्झाम्पल सपोज झेड इज इक्वल टू 3 + 4i याचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे. करेक्ट, याचं काय करायचं आहे रिप्रेझेंटेशन. सो दिस इज 0. सी ए आणि बी काय, व्हॉट इज ए अँड बी रिअल नंबर्स. सो इथे तर तुम्हाला रिअल नंबर्सच टाकावे लागतील. 1 2 3 4 -1 -2 -3 1 2 3 4. करेक्ट. आता हा कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा आहे 3 + 4i. सो तुम्ही कोणता पॉईंट प्लॉट करणार 3,4 3,4. सपोज दिस इज Z1. Z1 काय बनणार आहे Z1 इज इक्वल टू 3 + 4i. सिम्पल रिप्रेझेंटेशन आहे. करेक्ट. आता हे जर तुम्ही जॉईन केलं, हा जो पार्ट आहे हे काय रिप्रेझेंट करणार मॉड्युलस. बरोबर आहे का. हे बघा हा पार्ट किती झाला 3. लक्ष द्या काय सांगतोय. हा पार्ट किती झाला 3. हा पार्ट किती झाला 4. पायथागोरस थेरम जर यूज केलं तर हे काय बनणार 3² + 4². म्हणजेच काय बनलं √a² + b². मग ओरिजिनपासून त्या कॉम्प्लेक्स नंबरपर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे काय मॉड्युलस आहे. ते डिस्टन्स म्हणजे काय मॉड्युलस. आणि आता थिटा आर्ग्युमेंट म्हणजे काय झालं, इथे जर तुम्ही टॅन थिटा अप्लाय केलं, टॅन थिटा काय बनणार 4/3. टॅन थिटा किती बनणार 4/3. ओके. हे बघा या कॉम्प्लेक्स नंबरचं जर मला मॉड्युलस लिहायचं आहे तर मी काय लिहिणार √3² + 4². किती बनणार 9 + 16 √25 म्हणजे किती बनलं 5. याची मॉड्युलस किती झालं 5. आणि सेकंड मला जर आर्ग्युमेंट लिहायचं आहे, आर्ग्युमेंट आपण कशाने डिनोट करतो थिटा. त्याचा फॉर्म्युला काय टॅन इनव्हर्स ऑफ b/a. म्हणजे काय बनणार आहे टॅन इनव्हर्स ऑफ काय बनणार टॅन थिटा. टॅन थिटा काय असतं अपोजिट अपॉन ॲडजसंट 4/3. सो बेसिकली जे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट आहे हे तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करतात, थिटा बेसिकली काय डिनोट करतं त्याची डिरेक्शन. आणि हा पार्ट म्हणजे काय त्याची काय झाली मॉड्युलस. ठीक आहे. हे दोन पार्ट आहेत. सो मॉड्युलसवर नाही बट आर्ग्युमेंटवर बरेच सारे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिवियस इयरला भेटतील की आर्ग्युमेंट द व्हॅल्यू ऑफ आर्ग्युमेंट झेड. आणि मग काहीतरी तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तो कॉम्प्लेक्स नंबर पहिले हे बघा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट लिहिण्यासाठी तुमचा कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे a + ib. बस एवढं लक्षात ठेवा. बाकी √a² + b² भेटलं तर मॉड्युलस झालं, टॅन इनव्हर्स b/a झालं तर काय आलं ते आर्ग्युमेंट. बस. सो रिप्रेझेंटेशन क्लिअर आहे का. रिप्रेझेंटेशनसाठी आपण दोन ॲक्सिस यूज केलेत. काय काय ॲक्सिस आहेत त्या ॲक्सिसचे नाव काय रिअल ॲक्सिस आणि दुसरा ॲक्सिस काय हां इमॅजिनरी ॲक्सिस. ठीक आहे. हेडिंग टाकले तुम्ही रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हां हे ड्रॉ करून घ्या आणि झेड इज इक्वल टू 3 + 4i. आता हे बघा फर्स्ट जो क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ए आणि बी काय असणार दोन्ही पॉझिटिव्ह. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये थिटा विल लाय बिटवीन वॉट 0 to 90. कळते का. सपोज झेड हा असेल
-4 + 5y हा कॉम्प्लेक्स नंबर सपोज Z2 आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल सांगा. Z2 इज इक्वल टू -4 + 5y. दिस विल लाई इन विच क्वाड्रंट. हां, याचा रिअल पार्ट किती आहे -4, हा झाला -4 आणि याचा इमॅजिनरी पार्ट बीची व्हॅल्यू किती आहे 5. सो इथे कुठेतरी असणार तो Z2. व्हॉट अबाउट थीटा इन दिस केस. हे बघा थीटा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे तर तुम्हाला ओरिजिन आणि तो कॉम्प्लेक्स नंबर काय करायचा आहे जॉईन करायचा आहे. थीटा यू विल ऑलवेज मेजर विथ रिस्पेक्ट टू व्हॉट पॉझिटिव्ह रिअल ॲक्सिस. म्हणजे या केसमध्ये थीटा काय बनणार थीटा विल गो इन सेकंड क्वाड्रंट. थीटा विल गो इन व्हॉट सेकंड क्वाड्रंट. म्हणजे जसं इथे थीटा तुम्ही कॅल्क्युलेट करायला घेतला थीटा काय बनणार आहे tan इनवर्स ऑफ 5/5/-4. हां, सपोज Z3 आहे -2 - I कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल -2 - I. हां, -2 - I समवेअर इयर. हा काय बनला तुमचा Z3. आता Z3चं जर तुम्हाला डिरेक्शन कॅल्क्युलेट करायची म्हणजे थीटा कॅल्क्युलेट करायचं आहे तर प्रोसिजर काय आहे यू हॅव टू कनेक्ट ओरिजिन अँड दॅट कॉम्प्लेक्स नंबर. आणि थीटा कुठून मेजर होणार इथून इथे. थीटाचं मेजरमेंट काय असणार थर्ड क्वाड्रंट म्हणजे काय झालं हे बघा हे तुमचं झालं 0 डिग्री. हे किती झालं 90. हे झालं 180 360. ठीक आहे. ही बेसिक ट्रिग्नोमेट्री तुम्हाला इथे यूज करायची जेव्हा एक्झाम्पल येतील तेव्हा आपण बघू. हे क्लिअर आहे का. ओके, हे केलं का ड्रॉ केलं का करून घ्या पटकन. काय ड्रॉ करायचं आहे फक्त रिअल ॲक्सिस दाखवा इमॅजिनरी ॲक्सिस दाखवा. हे स्केल टाकून द्या 1 2 3 4 राईट. आणि एखादा कॉम्प्लेक्स नंबर घ्या Z जसं Z1 घेतलं Z1 काय लिहिलं आहे 3 + 4 आहे. हा इथे प्लॉट करून घ्या Z1 इज इक्वल टू 3 + 4 आहे. एखादा आणखी घ्या Z3 घ्या वाटल्यास -2 - I. हा कुठे प्लॉट होणार थर्ड क्वार्टरमध्ये. आपल्याला अँगल्स लागतील म्हणून हे बघा इथे ट्रिग्नोमेट्री लागणार आहे म्हणून एक्झाम्पल तुमचे आर्ग्युमेंटचे जास्त विचारलेले आहेत. कारण इथे तुम्हाला थीटा कॅल्क्युलेट करावं लागेल. थीटा कॅल्क्युलेट करायला तुम्हाला ट्रिग्नोमेट्री यूज करायची की थीटा थर्ड क्वाड्रंटचा घ्यायचा फोर्थचा सेकंडचा फर्स्टचा. त्याच्यामुळे एक्झाम्पल तुम्हाला कशावर भेटतील जास्त आर्ग्युमेंटवर. मॉड्युलस तर काय नाही फक्त ते √a² + b². इथे तुम्हाला थीटा कॅल्क्युलेट करावा लागेल. एक एक्झाम्पल घेऊ आणि लक्षात येईल. हां, हे एवढं प्लॉट करा तुमच्या पद्धतीने. झाले का. केले कोणतेही दोन कॉम्प्लेक्स नंबर दाखवा. एक हा दाखवला एक हा दाखवला. ठीक आहे इनफ आहे. रिअल आणि इमॅजिनरी ॲक्सिस आहे एवढं लक्षात ठेवा.
सो जो पण रिअल पार्ट आहे तो रिअल ॲक्सिसवर फाइंड आउट करायचा, जो इमॅजिनरी पार्ट आहे म्हणजे बी वाला तो प्लॉट करताना काय रेफर करायचं आहे, इमॅजिनरी ॲक्सिस. लिहा क्वेश्चन लिहा. फाइंड दी मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू find modulus and argument of z is equal to -1 प्लस √3 आहे. याचं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. एक आहे मॉड्युलस आणि सेकंड आर्ग्युमेंट. करा मॉड्युलस तर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. मॉड्युलस कॅल्क्युलेट करण्यासाठी हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का a प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये? येस. सो व्हॉट अबाउट मॉड्युलस? सर थीटाचा अँगल फाइंड करायचा का? थीटा हां अँगल. थीटा म्हणजे काय अँगल. मॉड्युलस काय येणार आहे, अंडर रूट काय फॉर्म्युला आहे, a² प्लस b². करा कॅल्क्युलेट. a किती आहे -1, b किती आहे √3. राईट. किती बनणार ते, 1 + 3. 1 + 3 किती झालं, 4, √4. म्हणजे किती झालं, 2. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज आर्ग्युमेंट. राईट. थीटा tan इनवर्स ऑफ b by a. tan इनवर्स ऑफ what is b here, √3. what is a here, -1. सो काय फाइंड आउट करायचं आहे, tan इनवर्स ऑफ -√3 फाइंड आउट करायचं आहे. करेक्ट आहे. tan इनवर्स ऑफ -√3. आता आपण हे पहिले ॲनालाइज करून घेऊ की थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. हे कसं फाइंड आउट करणार, लेट अस प्लॉट दी कॉम्प्लेक्स नंबर. लक्ष द्या, कॉम्प्लेक्स नंबर आपण प्लॉट करूयात. हा तुमचा रिअल ॲक्सिस आहे, हा काय झाला इमॅजिनरी ॲक्सिस. हे असे डिनोट करतात, रिअल पार्ट ऑफ झेड, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. ठीक आहे. व्हॉट विल बी पॉईंट हिअर, पॉईंट काय प्लॉट करावा लागेल, -1, √3. -1, -1 कशावर शोधायचं आहे तुम्हाला, रिअल पार्टवर. आणि √3 कुठे येणार, इमॅजिनरी. सो कोणत्या क्वाड्रंटमध्ये बसेल हा, सेकंड. मग हा जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल, व्हॉट अबाउट थीटा, हा ओरिजिन आहे, हे तुम्ही जॉईन केलं, हा तुमचा थीटा बनेल. म्हणजे थीटाची व्हॅल्यू कशाच्या बिटवीन असायला पाहिजे, 90 डिग्री टू 180 डिग्री. हे क्लिअर आहे का. हां, थीटा हे तुम्हाला प्लॉट करावून बघावे लागतील की थीटा, कारण हे बघा एक लक्षात घ्या, हे बघा जर tan थीटा -√3 आहे, सो आपण थीटा काय लिहिणार, व्हॉट अबाउट थीटा, tan इनवर्स ऑफ -√3. क्लिअर आहे काय. tan थीटा, हा tan इनवर्स जर इकडे शिफ्ट केला, तर काय बनणार, त्याचं tan बनेल. tan थीटा इज इक्वल टू -√3 बनेल. म्हणजेच थीटा किती बनणार आहे, हा tan इकडे शिफ्ट केला तर tan इनवर्स इकडे आणला तर काय म्हणणार, tan. आता tan निगेटिव्ह आहे. tan किती क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो, हां 3. कोणते 3, हां प्रत्येक, हे बघा प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक रेशो 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, 2 क्वाड्रंटमध्ये काय निगेटिव्ह. ते आठवते की नाही, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह आहे, साइन पॉझिटिव्ह असेल तर कोसेक पण काय झाला, पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह आहे, आणि इकडे कॉस, इकडे काय पॉझिटिव्ह आहे, कॉस आणि सेक. मग आता हे सेकंड क्वाड्रंटचाच का घ्यायचा, हे बघा tan किती ठिकाणी निगेटिव्ह आहे, 2 ठिकाणी. मग एक तर थीटा तुमचा सेकंड क्वाड्रंटचा असेल, और थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. बट ॲज कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन सेकंड क्वाड्रंट, कॉम्प्लेक्स नंबर तुमचा कुठे रिप्रेझेंट झालेला आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. सो आपण थीटा कोणता चूज करणार, फक्त सेकंड क्वाड्रंटचाच. हां, हे क्लिअर आहे काय. बघा तुम्ही जर फक्त असं कॅल्क्युलेट केलं की tan थीटा इज इक्वल टू -√3, इथून तुम्ही 2 थीटाच्या व्हॅल्यूज लिहू शकतात. बिकॉज tan थीटा इज निगेटिव्ह इन 2 क्वाड्रंट्स. कोणते कोणते क्वाड्रंट आहे ते, एक तर सेकंड क्वाड्रंट झाला, सेकंड क्वाड्रंटमध्ये tan काय निगेटिव्ह, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये पण tan काय निगेटिव्ह. बट तुमचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजे ज्या कॉम्प्लेक्सचं आर्ग्युमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये रिप्रेझेंट झालेला आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. म्हणून आपण अँगल फक्त कोणत्या क्वाड्रंटचा घेणार, सेकंड क्वाड्रंटचाच अँगल घेणार. हे क्लिअर आहे का एवढं, ओके.
आता हे फाइंड आउट कसं करायचं, हे बघा टॅन थिटा, लक्ष द्या, टॅन थिटा जर √3 असलं असतं ते इझी झालं असतं. मग इथून थिटा किती बनला असता सांगा, 60 डिग्री. करेक्ट. टॅन 60 डिग्री, टॅन 60 डिग्री किती आहे, टॅन 60 डिग्री किती, √3. हे क्लिअर आहे का, मी निगेटिव्ह साईन काढून टाकली. हां, सो टॅन थिटा जर √3 असलं असतं तर इथे थिटाची व्हॅल्यू काय बसली असते, 60. टॅन 60 किती आहे, √3. आता तुम्हाला कोणत्या क्वाड्रंटमध्ये जायचं सांगा, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचा तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा आहे. लक्ष द्या, सेकंड क्वाड्रंटचा तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा आहे. सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंटमध्ये हे किती आहे 0, हे किती आहे 90, हे किती आहे 180, हे किती आहे 270, हे किती आहे 360. तुम्हाला कुठे जायचं आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये जाण्याच्या 2 टेक्निक आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं, इथून मी स्टार्ट करणार 0, 90. 90मध्ये मी थिटा ॲड केला तर सेकंड क्वाड्रंटमध्ये पोहोचतोय, येस. और 180 मायनस थिटा जरी केलं तरी मी सेकंड क्वाड्रंटमध्ये पोहोचतोय. सो 2 वेज, एक तर 90 प्लस थिटा करा, 180 मायनस काय करा, 180 मायनस थिटा. हां, आता सेकंड क्वाड्रंटचा अँगल फाइंड आउट करताना तुम्हाला काय करायचं आहे, एक्स ॲक्सिसचा यूज करायचा आहे. थिटा किती होता तुमचा, 60. किती बनलं, 120 डिग्री. 120 डिग्रीचं रेडियन किती होणार, किती होणार, 2π/3 रेडियन. सो थिटाची व्हॅल्यू एक तर 120 डिग्री, 120 डिग्री असं ऑप्शन भेटणार नाही, ते रेडियनमध्येच भेटेल तुम्हाला. सो थिटा किती होणार आहे, 2π/3 रेडियन. कळलं काय काय गोष्टी सांगितल्या, हे बघा मॉड्युलस तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आर्ग्युमेंटलाच प्रॉब्लेम येणार आहे, त्याच्यामुळेच ते एक्झाम्पल आर्ग्युमेंट, कारण इथे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री यूज करायची. सो मॅक्झिमम एक्झाम्पल कसले असणार आहे, आर्ग्युमेंटचे असणार. फार रेअर एक्झाम्पल मॉड्युलसचं विचारलेले, राईट. आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला लिहून घ्या, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स b/a. हे किती बनलं, टॅन इनवर्स मायनस √3. करेक्ट. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स मायनस √3 जर असेल, हा टॅन इकडे शिफ्ट केला तर तुम्हाला काय भेटलं, टॅन थिटा इज इक्वल टू मायनस √3. इथून तुम्हाला थिटा फाइंड आउट करायचा आहे. आता हे ॲनालाइज करून घ्या, टॅन थिटाची व्हॅल्यू काय येते, निगेटिव्ह. मग टॅन कोणत्या क्वाड्रंट्समध्ये निगेटिव्ह, एक तर सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह और फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग एक तर अँगल सेकंड क्वाड्रंटचा असेल किंवा अँगल फोर्थ क्वाड्रंटचा असेल. आता सेकंड क्वाड्रंटचा अँगल घ्यायचा का फोर्थ क्वाड्रंटचा अँगल घ्यायचा, हे तुम्ही कसं डिसाईड करणार, बाय प्लॉटिंग दी कॉम्प्लेक्स नंबर. म्हणून ते रिप्रेझेंटेशन घेतलंय. रिप्रेझेंटेशन जेव्हा आपण यूज करतोय तेव्हा आपल्याला हे फाइंड आउट झालं की तुमचा जो झेड आहे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला अँगल कोणत्या क्वाड्रंटचा घ्यायचा आहे, सेकंड क्वाड्रंटचा. क्लिअर आहे काय, हां. हे आपण जेव्हा अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा आणखी क्लिअर होईल. करेक्ट. सो आता हे जर थिटा फाइंड आउट करायचं आहे, निगेटिव्ह साईन निग्लेक्ट करून टाका. म्हणजे माझं इक्वेशन काय बनलं, टॅन थिटा इज इक्वल टू √3. टॅन थिटा जर √3 असेल तर थिटा किती बनणार आहे, 60 डिग्री. राईट. थिटाची व्हॅल्यू भेटली 60. आता तुम्हाला सेकंड क्वाड्रंटचा अँगल पाहिजे. सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं जाणार, नेहमी तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिसच मूव्ह करायचे, हे लक्षात ठेवा. का मूव्ह करायचे, हां, ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होतो. हे बघा आपण हे बघितलंय, जसं आपण टॅनचंच घेऊ. अशा जर 2 गोष्टी असतील, इथे ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होतो का, नाही, कारण हे पायचं पाय म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस आहे, टॅनचं टॅनच राहतं. बट इथे जर π/2 आला तर टॅनचं काय बनून जातं, कॉट बनतं. टॅनचं काय बनेल, कॉट. सो जाऊ दे ते सगळं, फक्त हे लक्षात ठेवा, सेकंड क्वाड्रंटमध्ये ज्या पण क्वाड्रंटमध्ये पोहोचायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिसच जायचं. फर्स्ट क्वाड्रंटला काही प्रॉब्लेम नाही, फर्स्ट क्वाड्रंटचा तुमचा जो बेसिक ट्रिग्नोमेट्री टेबल आहे त्याच्याने काम होऊन जाईल. सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं आहे तर कसं जाणार, सेकंड क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी काय यूज करणार, π-θ. थर्ड क्वाड्रंटमध्ये जर तुम्हाला जायचं आहे तर काय यूज करणार, π+θ. आणि सांगा बरं फोर्थ क्वाड्रंटमध्ये रीच करायचं तर कसं जाणार, 2π+y. 2π नाही, फोर्थ 2π-θ. क्लिअर आहे का, हे लक्षात ठेवायचं. सेकंड क्वाड्रंटमध्ये तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर काय यूज करावं लागणार आहे, π-θ. थर्ड क्वाड्रंटमध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर गेला तर काय यूज करावं लागणार आहे, π+θ. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर, जसं फोर्थ क्वाड्रंटचा कॉम्प्लेक्स नंबर सपोज असं काय असेल,
वन मायनस रूट थ्री आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर कुठे प्लॉट होणार? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग फोर्थ क्वाड्रंटचा अँगल कॅल्क्युलेट करावा लागेल, राईट. हा कुठे प्लॉट होणार आहे? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. फोर्थ क्वाड्रंटचा अँगल तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार? 2π मायनस थीटा. ओके, ठीक आहे. आपण परत उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. हां, फक्त आता तुम्हाला जेवढं समजतं तेवढं लिहा. उद्या मी परत व्यवस्थित सांगेन. ट्रिग्नोमेट्री थोडं रिवाईज करा. हां, ते सगळीकडे लागणार आहे आपल्याला. बऱ्याच ठिकाणी ट्रिग्नोमेट्री यूज होईल.